आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीउशेनेचे संपर्क प्रमुख यांची श्रीगोंद्यात पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक। नगरसेवकांना सर्वतोपरी ताकद देऊ, राम रेपाळे यांचं आश्वासन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेच्या पदाधिकारी व नगरसेवक यांची बैठक आज श्रीगोंदा येथील श्रीराम मंदिरामध्ये सायंकाळी संपन्न झाली। पुढ्यात आलेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी शिवसेनेने रणसिंग फुकले असून वरिष्ठ देतील तो आदेश पाळत निवडणुकींना सामोरं जाणार असल्याचं रेपाळे बोलताना म्हणाले। श्रीगोंदा नगर परिषदेचे 9 नगरसेवक यांना सर्वतोपरी ताकद देऊन शहराचा विकास करणार असल्याचं शिवसेनेचे संपर्क प्रमुख राम रेपाळे यांनी बोलताना सांगितलं। अहिल्यानगर दक्षिण लोकसभा याचा संपर्क प्रमुख मला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे एका विश्वासाने ही जबाबदारी दिली आहे आणि मग आपल्या सहकाऱ्यांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी आज ही बैठक होती। त्याचप्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोग जे सूक्ष्म पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये ची नेमणूक असेल किंवा मतदार याद्याचं नवीन होणाऱ्या याच्यामध्ये SIR या संदर्भात काही मार्गदर्शन करायचं होतं। त्यासाठी आणि शिवसेना पक्ष वाढीसाठी काही कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक होती। आपण बघताय महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष आहे आणि आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश शिवसेनेला मिळालेलं आहे। शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ही झपाट्याने वाढते आणि इनकमिंग प्रवेशाचा ओघ एवढा जोरात आहे की शिंदे साहेबांना स्वतः वेळ मिळत नाही। एवढे कार्यकर्ते ह्या पदाधिकारी विविध पक्षातून शिवसेनेत देण्यासाठी इच्छुक आहेत। आणि मग आता आपण बघितलं असेल श्रीगोंदामध्ये शहरामध्ये एकही नगरसेवक शिवसेनेत नव्हता, आता 9 झाले। काही थोड्याफार फरकाने 5-6 सीट पडल्या आणि आमचा नगराध्यक्ष सुद्धा 1-3-4 मताने हरलेला आहे। परंतु शिवसेना वाढते, झपाट्याने वाढते आणि ही वाढ पाहता आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिसेल की शिवसेना किती वाढलेली आहे। आणि होणाऱ्या डिलिमिटेशन मध्ये सुद्धा शिवसेना हा मोठा पक्ष म्हणून ह्या महाराष्ट्रात नावारूपाला येणार आहे। बघा, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलेलं आहे की आपण युती धर्माचं तंतोतंत पालन करा आणि आम्ही युती धर्माचं पालन करतोय। आता समोरून काय होतं, युती धर्माचं पालन आम्ही नाही तर सगळ्यांनी करायला पाहिजे, प्रेम दोन्ही बाजूने राहायला पाहिजे आणि ते न झाल्यास ऍक्शनवर रिॲक्शन ही येते। ती रिॲक्शन आपल्याला इथे बघायला मिळाली। परंतु तरी सुद्धा शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आपण युती धर्मामध्ये जायचंय। कोण काय करतो, कोणी गाय मारली म्हणून आपण असं मारत नसतं, आपण युती धर्मात पालन करू आणि त्या नगरसेवकांना जो अन्याय होतोय ते दूर करण्याचं काम आम्ही महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कानावर या सर्व गोष्टी घालून त्यांना न्याय देण्याचं काम आम्ही नसतो। सगळ्या गोष्टी पक्ष करत नसतो, काही व्यक्ती करत असतात। आमची नॅचरल युती शिवसेना आणि भाजप आहे। भाजप हा अन्याय नाही करत, एखादी व्यक्ती असते ती करत असावी असं मला वाटतं। शिंदे साहेबांना सांगून ते त्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करतील। महाराष्ट्रामध्ये मला वाटतं एकमेव नेता आहे जो प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे खंबीर उभा राहतो, त्यांचं नाव आहे आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे। ते आजही इथे कार्यकर्ते सगळे झपाटून काम करतात, ते तळागाळातल्या सर्व घटकांसाठी काम करतात म्हणून दिवसातून 20-22 तास काम करण्याची ताकद ठेवतात आणि मग त्यांच्या पाठीमागे खंबीर उभं राहणार नाही तर कुणाच्या मागे खंबीर उभं राहणार। प्रत्येक शिवसैनिकाच्या सुखदुःखात उभं राहण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब करतात। हे तर आमचे नगरसेवक आहेत, हे आमचे तालुका प्रमुख आहेत, हे आमचे पदाधिकारी आहेत, त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार। केंद्रात आपली युती आहे, चांगलं काम चालू आहे, राज्यात युती आहे, चांगलं काम चालू आहे। स्थानिक पातळीवर काही ठिकाणी प्रत्येक स्थानिक नेत्यांना अधिकार दिले युती करायची नाही करायची कसं करायचं, त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर होत असतं। आणि तालुक्यामध्ये असं काय झालं, आताही आम्ही कुठे युतीत लढलो,
तरी 9 आमचे आले ना. नाही एकत्र लढले तर शिवसेनेची संख्या नक्की 1 नंबरला असल्याशिवाय राहणार नाही, एवढी मला पूर्ण खात्री आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती करायची की नाही करायची हा निर्णय आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमच्या पक्षाच्या वतीने घेतात. त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन शिवसेनेमध्ये होतं. मग भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमचे साहेब हे ठरवतील युती होणार की नाही होणार. जर समजा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पण विरोध केला त्याच्यावर सुद्धा निर्णय साहेब घेतील आणि एकदा निर्णय झाला की त्याचं अंमलबजावणीचं काम आमच्या सगळ्या लोकांचं आम्ही करणार. आणि आता तालुक्यात बैठकाचं काम सुरू आहे आणि मला खात्री आहे अहिल्यानगरमध्ये शिवसेना फार मोठ्या जोमाने वाढणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणाच्या विरुद्ध आहोत. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि तोच काम आम्ही सर्व मिळून शिवसेनेचे पदाधिकारी करतोय आम्ही आणि शिवसेना वाढणार. बघा मनोहर पोटेंनी चांगलं नेतृत्व ह्या श्रीगोंदा शहरावर केलेलं आहे आणि त्यांनी सिद्ध केलेलं आहे. जय पराजय होतात. अटल बिहारी वाजपेयी हरले होते, इंदिरा गांधी हरले होते, म्हणून काय त्या जत्रेने दिवस म्हातारा होत नसतो. जत्रा दरवर्षी येत राहते. दर 5 वर्षांनी परीक्षा सगळ्यांना द्यायचीच असते. त्याच्यामुळे प्रत्येकाची वेळ येत आहे. वैशी करणे वैशी भरणे, जे पेरणार ते चुकवणार. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचा समारोप टिळक भोस यांनी केला. या बैठकीस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्हसाठी श्रंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.